ओके. गुड मॉर्निंग. आज आपण पुढचं सेशन घेणार आहोत. मला वाटतं आज जरा कमी जॉईन झाले, तर मी परत एकदा मेसेज करतो. ओके. सगळ्यांना माझा आवाज येतोय? हे असं न कोणीतरी बोललं तर बरं होईल, म्हणजे मला कळेल की माझा आवाज. ओके. 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 आज आपण Adobe Photoshopचं थोडंसं पुढचं व्हर्जन घेणार आहोत. Adobe Photoshop आपल्याला 2 टाइपचे Adobe Photoshop आहेत. पहिलं आपण जे Adobe Photoshop बघितलं, जुनं जे सॉफ्टवेअर आपण बघितलं होतं, सगळ्यांना स्क्रीन दिसते. त्याच्यामध्ये आपण Adobe Photoshopमध्ये गेलो होतो CS2 आणि आपल्याला CS19चं सॉफ्टवेअर आहे हे. तर आजचा दिवस आपल्याला Adobe Photoshop CS2च पाहावं लागणार आहे सिलेबसच्या नुसार. आणि उद्या रविवारी आपल्याला Adobe दुसरं सॉफ्टवेअर आपल्याला पाहावं लागणार आहे. तर आजचं सेशन Adobe CS2 वरच आहे, कारण बरेच विद्यार्थी क्लासमध्ये येऊन त्याची प्रॅक्टिस करतात Adobe Photoshop CS2 ची. Adobe Photoshop CS2 आणि Adobe Photoshop 2019चा पण सॉफ्टवेअर उद्या रविवारी पाहणार आहोत. तर आजचं बेसिक आपण चालू करूया. Adobe Photoshop मध्ये कसं जायचं परत एकदा ओव्हरचेक करूया. जर जे विद्यार्थ्यांना थोडंसं नाही का उशिरा कळतं, त्यांनी जर नोटबुक घेऊन बसले, म्हणजे Adobe Photoshop कसं उघडायचं काय, तर ते खूप बरं होईल. म्हणजे समोर नोटबुक घ्यायची आणि जे काही मी कंटेंट कसं कसं सांगतोय त्या स्टेप जरी लिहून घेतल्या तरी ते जास्त फायदेशीर ठरेल. म्हणजे काय की आपण काय काय शिकलोय, म्हणजे उदाहरणार्थ Adobe Photoshop मध्ये कसं जायचं, मग सरांनी कुठे डबल क्लिक केलं, काय, हे जर नोटबुक मध्ये लिहून घेतलं आणि क्लासमध्ये येऊन जर त्याची प्रॅक्टिस केली तर ते जास्त बेटर ठरेल, म्हणजे असं मला वाटतं. तर आपण Adobe Photoshop स्टार्ट करूया, म्हणजे आजपासून थोडंसं घेऊया. आज पहिलं मला CS2च घ्यावं लागेल सिलेबसच्या नुसार. Adobe Photoshop CS2 पण त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे आणि Adobe Photoshop 19चं पण इन्क्लुडिंग आहे, लेटेस्ट सॉफ्टवेअर. पण मला अभ्यासक्रमानुसारच जावं लागतं. खूप जणांचं असं आलं होतं, सर ते लेटेस्ट व्हर्जन अप्रूव्ह करा. तर ते तर आपण घेणारच आहोत, नो डाऊट. पण जे काही सिलेबस वाईज आपल्याला जावं लागतं त्याप्रमाणे आपल्याला सॉफ्टवेअर शिकवावे लागतात. तर आणि विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये येतात, त्यांना आम्हाला किंवा त्यांना सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर ते हे मिळणार Adobe Photoshop CS2. पेन ड्राईव्ह घेऊन यावं लागेल. आज आलात तरी चालेल किंवा उद्या आलात तरी चालेल. Adobe Photoshop मध्ये कसं जायचं, सगळ्यांनी नोटबुक आणि पेन हातामध्ये असेल तर ते लिहून घेतलं तर खूप खूप बरं होईल. प्लीज सगळ्यांनी नोटबुक आणि पेन हातामध्ये ठेवावं आणि जे काही मी सांगतोय त्याप्रमाणे मला वर्किंग करायचं. तर पहिल्यांदा कुठं जावं लागणार आपल्याला, स्टार्ट. परत कुठे जावं लागणार आपल्याला, Adobe Photoshop CS2. दिसतंय ना इथे सॉफ्टवेअर बघा. लिहिलं तर ते खूप फायदेशीर ठरेल, कारण नेमकं क्लासमध्ये आल्यानंतर कळतच नाही नेमकं काय करायचं काय नाही. तर कुठे गेलो सांगा परत एकदा, स्टार्ट, Adobe Photoshop. दिसतंय इथे सगळ्यांना? याच्यावर डबल क्लिक केलं, Adobe Photoshopचं नावाचं सॉफ्टवेअर CS2चं सॉफ्टवेअर चालू होतं. पेन ड्राईव्ह मध्ये तुम्हाला हे सॉफ्टवेअर मिळणार, एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पेन ड्राईव्ह मध्ये आपण ह्या सॉफ्टवेअरचा वापर करणार आहे आणि दुसरं जे सॉफ्टवेअर आहे ते आता उद्यापासून आपण चालू करणार आहे Adobeचं. आज आपल्याला सिलेबसमध्ये हे कम्प्लीट करायचं आहे. सिलेबस वाईज, डेट वाईज आम्हाला सिलेबस आपल्याला दिलेला असतो. Adobe Photoshopचा आज आपण घेऊ CS2चं आणि उद्यापासून नवीन व्हर्जन मध्ये आपण थोडं शिकणार आहोत. ठीक आहे. हे कसं ओपन केलं सगळ्यांना कळलंय? लिहून घेतलं तर खूप फायदेशीर ठरेल, म्हणून समोर नोटबुक हातामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. कुठे गेलो परत एकदा सांगतो, कुठे क्लिक करायचं, स्टार्ट मेनूवर क्लिक करायचं.
इथे तुम्हाला नाही भेटलं समजा, फोटोशॉप सर्च करायचं इथं. इथे ॲडोब फोटोशॉपचं सॉफ्टवेअर मी इन्स्टॉल केलेलं आहे, CS2चं दिसतंय सगळ्यांना. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर हे ऑन केलं मी. आज आपण हे पाहणार आहोत. उद्यापासून नवीन सॉफ्टवेअर पाहणार आहोत. व्हर्जन 9चं सॉफ्टवेअर आहे. ही स्क्रीन कळलं, एवढं समजलं कसं ऑन करायचं. ओके. मी थोडं का एक्सप्लेन व्यवस्थित करतो, कारण नवीन विद्यार्थी पण आलेले आहेत, त्यांना पहिल्यापासून शिकवणं मला गरजेचं वाटतं. ॲडोब फोटोशॉप मी ऑन केलं. आता आपल्याला काय करायला लागणार आहे, ॲडोब फोटोशॉपमध्ये आपल्याला एखादी इमेज घ्यायची असेल तर इमेज कशी घेणार सांगा बरं मला. कशावर क्लिक करायचं असेल आपल्याला, कोण सांगेल मला. इमेज वगैरे घ्यायची असेल तर काय करायचं, एखादी इमेज इथे घ्यायची असेल तर आपल्याला याच्यावर काय करावं लागेल, डबल क्लिक करावं लागेल. एखादी इमेज वगैरे घ्यायची असेल तर कुठे क्लिक केलं सांगा बरं. ह्या स्क्रीनवर काय करायचं आपल्याला, डबल क्लिक करायचं, किंवा नाही जमलं तर फाईलवर जाऊन ओपन, सिंपल. कुठे गेलो सांगा, फाईल ओपन. इथून आपण ती इमेज ओपन करू शकतो, आपल्याला जे पाहिजे ते इमेज ओपन करू शकतो. बंद करण्यासाठी ते क्लोज वर क्लिक केलं. परत सांगा, फाईल कुठे गेलो, व्यवस्थित एकदम स्टेप बाय स्टेप घेऊया म्हणजे सगळ्यांना कळेल. फाईलवर जाऊन कुठे जायचं आपल्याला, ओपन. नवीन इमेज घ्यायची असेल, इथे इमेज आहे, याच्यावर डबल क्लिक केलं. बघा, एवढं कळलंय का इमेज कशी घ्यायची. आता ह्या इमेजला आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे, तर काय करायला लागेल, कोण सांगेल मला. ह्या इमेजला आपल्याला काय करायचं, डुप्लिकेट करायचं आहे, तर कोण सांगेल मला. तिथे 12 JPG लिहिलंय ना, तिथे राईट क्लिक करून डबल हे करायचं. गुड. याच्यावर JPG वर क्लिक करायचं, राईट क्लिक करून डुप्लिकेट शब्द येईल तर ह्याच्यावर क्लिक केलं की आपण डुप्लिकेट करता येईल फाईल. समजलं सगळ्यांना, बरोबर, गुड. डुप्लिकेट वर क्लिक केलं की डुप्लिकेट. इमेज साईज म्हणजे आपल्याला साईज दिसणार आहे, किती आहे काय. त्या फोटोची साईज आणि इंच मध्ये दिसते आणि पिक्सल मध्ये दिसते. बघा, ह्या फोटोची माझा आवाज येतोय सगळ्यांना का नाही येत? येतोय सर. थोडं मॅडम स्पीकर हे करा ना, थोडं साऊंड व्हॅल्यूम वाढवला की बरं पडेल, मग तुम्हाला आवाज येईल माझा. पिक्सल कळलेत का, कुठून हे कसं बघितलं सांगा. साईज वगैरे कुठे क्लिक करायचं, याच्यावर राईट क्लिक, इमेज साईज बघा किती, 726 पिक्सल आणि 417 हाईटचे पिक्सल. इंच मध्ये तुम्हाला कळेल बघा, स्केलची एक साईड इंच असते आणि एक साईड सेंटीमीटर असते, माहिती तुम्हाला सगळ्यांना. एक साईड इंच असते आणि एक साईड सेंटीमीटर. इंच मध्ये आपण घेऊ शकतो 6 आपण जे बाय डिफॉल्ट फोटो असतात बघा आपले, आपण अल्बम किंवा प्रिंट्स काढलेले फोटो, त्याची ही साईज असते 6x4 ची. रिझोल्युशन बाय डिफॉल्ट 96 ठेवलं तरी चालेल, नॉर्मल आहे. हे कुठे पाहिलं, ह्या इमेजची कुठे राईट क्लिक करायचं त्याच्यावर आणि कुठे क्लिक करायचं, इमेज साईज. कळलंय का सगळ्यांना. कॅनव्हास साईज इथून चेंज करू शकतो. डुप्लिकेट करायचं असेल तर डुप्लिकेट, ओके केला की डुप्लिकेट होतो. आता मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला क्रॉप करायचं शिकवायचं आहे मला. ही जी इमेज आहे बरोबर, ही अजून दुसऱ्या पद्धतीने आपण डुप्लिकेट कशी करणार ते पाहणार आहे. पहिल्यांदा लिहून घ्यावं लागेल तुम्हाला. पहिल्यांदा Ctrl A करायचं. Ctrl A म्हणजे सिलेक्ट झालं बघा, दिसतंय का. Ctrl A च्या नंतर कॉपी करायचं. Ctrl+C दाबलं कीबोर्डवरनं, Ctrl+C दाबेल. Ctrl+A, Ctrl+C, Ctrl+N. N म्हणजे न्यू फाईल, त्याच्यात सेम पिक्सल येतील बघ, 726 सेम. ओके केलं आणि Ctrl+V दाबलं. हे बघा, अशा पद्धतीने केलं. सांगू परत काय केलं, व्यवस्थित सांग बघा. लिहून ठेवलं तर बघ, काय करायचं सांगा. पहिल्यांदा काय करायचं, Ctrl+A, Ctrl+C, Ctrl+N. ओके करायचं इथे आणि Ctrl+V दाबला. इथे लेअर पण येते बघा, लेअरचं बार दिसत नाहीये इथे,
तर लेअरचा बार दिसण्यासाठी F7 बटन दाबायचं, लेअर बार येतो. इथे बघा आला. लेअर बार नको असेल तर F7 ने येतो. F7 म्हणजे कीबोर्डवरचं पहिलं बटन, फंक्शन बटन मधलं F7 बटन दाबायचं. लिहून ठेवा. लेअर ऑन करण्यासाठी शॉर्टकट की कुठली वापरली मी? F7. परत F7 दाबलं की तो लेअरचा बार जातो. परत पाहिजे असेल तर लेअरचा बार येतो. कळालं? सोपं आहे. लेअर कशी ऑन करायची आणि लेअर कशी बंद करायची. ओके, कळालं बाळांना? तर आता मला काय करायचंय, हे बघा 2 कॉपी केली. आता मला मॅजिक टूलच्या माध्यमातून बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. काय बोललो सांगा? बॅकग्राऊंड मला रिमूव्ह करायचं मॅजिक टूल. तर आता ह्या फाईलवर मी काम करणार आहे. ही जी तुम्हाला समोर दिसते ना, या फाईलमध्ये मी वर्क करणार. इथं मूव्ह टूल घेतल्यानंतर काय होतं बघा, मूव्ह टूल घेतलं, प्रेस मूव्ह टूल एंड देन देखो मूव टूल लेने के बाद देखो क्या हो रहा है. आप मूव कर सकते हो इमेज को क्या कर सकते हैं, मूव कर सकते हैं आप. कंट्रोल Z केलं परत नॉर्मल. मागची डिलीट करतो, काही गरज नाही, नाहीतर राहू दे, नंतर आपल्याला लागणारच. आपल्याला रुलर बार नको असेल तर व्ह्यू वर जाऊन रुलरवर क्लिक करायचं. इथे रुलर दिसते बघा, इथे स्केल दिसते बघा, 6/6.6 दिसतंय आणि इथे 4.5 दिसतंय ना इथे बघा. पिंबोलसर रुलरची काही गरज नाहीये सध्या आता मला. तर काढायची असेल तर कुठे जायचं, लिहून घ्या, व्ह्यू वर जायचं आणि रुलरवर क्लिक करायचं. रुलरवर कुठे गेलो परत एकदा सांगा मला. व्ह्यू वर जायचं, रुलरवर काढून टाकायचं. कळालंय का सगळ्यांना? आता मला काय करायचंय, आता स्टेप लिहून घ्यावी लागेल तुम्हाला नोटबुक मध्ये व्यवस्थित. आता आपल्याला हे मी मूव्ह टूल नवीन ह्याच्यामध्ये घेतलंय बघा, आणि लेअर पण दिसते इथे कोपऱ्यात बघा, लेअर दिसते ना सगळ्यांना. मला आता मॅजिक टूलच्या माध्यमातून फोटो क्रॉप करायचा. ते इथे मॅजिक टूल आहे बघा, दिसतंय का? त्याला बोलतात मॅजिक टूल. मॅजिक टूल घेतल्यानंतर इथे टॉलरन्स द्यावं लागतं. इथे कमीत कमी टॉलरन्स, कलर जर एकत्र असेल म्हणजे कलर हा एकसारखाच दिसतो, तर टॉलरन्स 20-30 घेऊ शकता तुम्ही. बघा परत सांगतो, टॉलरन्स 20 घेतलं, मॅजिक टूल घेतलं आणि फक्त इथे क्लिक करतो बघा, ऑटोमॅटिक सिलेक्शन झालं. पण त्याचं शर्ट वगैरे पण सिलेक्शन झालेलं आहे. आता जर मी डिलीट बटन दाबलं ना, तर ते शर्ट वगैरे सगळं डिलीट होईल बघा. तर मला टॉलरन्स कमी करावा लागेल. 20 जो ठेवलाय ना टॉलरन्स, तो मला 10 करावा लागेल. परत सांगतो, मॅजिक टूल घेतला, टॉलरन्स इथे 10 केला आणि आता क्लिक करतो. बघा काय झालं, सिलेक्शन झालं. आता इकडचं कलर सिलेक्शन करायचं, पण हे पण सिलेक्शन झालेलं आहे. सिलेक्शन काढण्यासाठी लिहून ठेवा, कंट्रोल D दाबायचं. सिलेक्शन काढण्यासाठी काय लिहून ठेवा, कंट्रोल D. डी सिलेक्शन साठी शॉर्टकट की लक्षात ठेवा, कंट्रोल D. परत इथे क्लिक करतो बघा, आता इथे क्लिक केलं, व्यवस्थित होत नाही. मी टॉलरन्स कमी करतो, परत 5 केला. आता बघा, शिफ्ट बटन दाबून क्लिक करतो, फक्त शिफ्ट बटन दाबतोय आणि क्लिक करतो. शिफ्ट बटन दाबून क्लिक केलं. आता डिलीट बटन दाबतोय, कीबोर्डवरनं कुठलं बटन दाबतोय, डिलीट. बघा, पण ते व्यवस्थित सिलेक्शन म्हणजे नीट क्रॉप नाही झालेलं आहे. कंट्रोल D ने परत नॉर्मल केलं. ही इमेज एवढी खास नाहीये, फाटलेली इमेज दिसते का? त्याला HD इमेज असणं फार गरजेचं आहे. ही इमेज एवढी खास दिसत नाही, जवळ पिक्सेल दिसतात, फाटतोय तो फोटो. मी दुसरी इमेज घेतोय.
ही एक इमेज घेतली, कंट्रोल ए, बरोबर. कंट्रोल एच्या नंतर काय सांगितलं, कंट्रोल सी, कंट्रोल एन, ओके आणि कंट्रोल व्ही. दुसरी स्टाईल दुसऱ्या पद्धतीने आपण क्रॉप केलं. आता बॅकग्राऊंड कलर रिमूव्ह करण्यासाठी मी काय घेतलं, मॅजिक वॅन टूल घेतलं. टॉलरन्स मी आय थिंक 10च ठेवतो. बघा सिलेक्शन होत आहे. बघा सिलेक्शन करतो. सिलेक्शन चालू आहे. आता जर मी डिलीट बटन दाबलं तर बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल. समजलंय का, बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं शॉर्टकट मध्ये. आता मला हे काढायचं आहे मागचं. आय थिंक हे दिसतंय का तुम्हाला, हे बघा हे काढायचं आहे. त्याच्यावर राईट क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्शन करायचं, लेअर वर राईट क्लिक करायचं. लेअर दिसते का बघा, लेअर 1 वर काय केलं, राईट क्लिक, लिहून ठेवा ब्लेंडिंग ऑप्शन, आणि इथून तुम्ही स्ट्रोक घेऊ शकता. म्हणजे कुठे कुठे काय काय राहिले ते स्ट्रोक मध्ये दिसणार. परत एकदा सांगतो, कुठे गेलो, लेअर वर काय केलं, राईट क्लिक, कुठे जायचं आहे लिहून ठेवा, राईट क्लिक, ब्लेंडिंग ऑप्शन, कुठे जायचं आपल्याला, स्ट्रोक, आणि ओके करतो. तर कुठे कुठे काय काय राहिलंय ते सगळं दिसतंय बघा. कुठले कुठले पॉइंट राहिलेत, काय राहिले सगळं दिसतंय आपल्याला. आता आपल्याला इथून हिस्ट्री ब्रश घ्यावा लागेल. हिस्ट्री ब्रशने आपल्याला ते रिमूव्ह करावं लागेल. कुठला ब्रश घेतला मी, हिस्ट्री ब्रश घेतला. इथून आपल्याला हिस्ट्री ब्रशने क्लीन करावं लागेल. बघा जे काही नको असेल ते आपण हिस्ट्री ब्रशने क्लिअर करू. इथे आहे बघा, आपल्याला हिस्ट्री ब्रशने आपण क्लोज करू शकतो, बंद असं. असं काय झालं मध्ये अचानक असं काहीतरी झालं तर कंट्रोल झेड बटन दाबायचं. चुकून तुमच्या हातून काय झालं, समजा असं असं करता करता व्यवस्थित करता करता असंच झालं डायरेक्ट, तर मग काय दाबलं, कंट्रोल झेड. आणि याचं कीबोर्डवर शॉर्टकट की 3-4 स्टेप बॅक साईड आहे त्याचं. म्हणजे इथे हे 1 टाइम झालंय, परत हे एकदा झालंय, हे एकदा झालंय, हे एकदा झालंय, 3-4 वेळा झाले. तर मग अल्ट कंट्रोल झेड दाबायचं, अल्ट कंट्रोल झेड लिहून ठेवा. म्हणजे 3-4 स्टेप आपण मागे जायचं असेल, 4-5 स्टेप मागे जायचं असेल तर आपल्याला कुठलं बटन दाबायचं, अल्ट कंट्रोल झेड झी. म्हणजे कळलंय का कुठले कुठले बटन दाबायला, अल्ट कंट्रोल झी. अशा पद्धतीने आपण क्रॉप करू शकतो व्यवस्थित. आता मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे. क्रॉप तर केलं मी, दिसतंय का सगळ्यांना. आता काय करायचं आहे, याची साईज लहान करायची आहे थोडीशी. तर साईज लहान करण्यासाठी ह्या ऑब्जेक्टला पहिलं सिलेक्ट करावं लागेल.
त्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल टी. काय दाबायचं? कंट्रोल टी. टी टी फॉर टायगर. टायगरचा कंट्रोल टी. हे जरा रिमूव्ह करतो, दिसतंय ना? मग कुठलं बटन दाबलं? कंट्रोल टी. आणि तिथून तुम्ही लहान करू शकता माऊसने. कंट्रोल टी बटन दाबलं, कंट्रोल टी. पिक टूल घेतला तर मूव्ह करता येतो बघा कुठे. परत एकदा सांगतो, असा होता फोटो. त्याला सिलेक्शन म्हणजे आपल्याला लहान करायचं किंवा मोठा करायचा. कुठलं बटन दाबायचं बोललो? कंट्रोल टी. कंट्रोल टी. कंट्रोल टी ने सिलेक्टेड होतं. माऊसने आपण मूव्ह अँड करू शकता. दिसतंय ना? सोपं आहे, अवघड नाही. ठीक आहे, एवढाच ठेवतो मी, जास्त मोठा बस. आता मला बॅकग्राऊंड व्हाईट आहे ना, तिथे मला बॅकग्राऊंड आता कलर द्यायचा, कलर बॅकग्राऊंड द्यायचा. तर मला काय करायला लागेल? पहिल्यांदा लेअर घ्यावं लागेल. लेअर काय घ्यावे लागेल? लेअर. लेअर कुठून घेणार? तर लेअर इथून घ्यायची. लेअर, न्यू लेअर. बरोबर, ओके केलं. लेअर घेतली बघा, इथे लेअर दिसते. लेअर बार वर मी तुम्हाला दाखवते बघा, दिसते इथे? इथे लेअर आली. तर आता आपल्याला काय करायचंय? लेअर घेतली, आता आपल्याला कलर टाकायचा, लेअरला कलर द्यायचा. इथून कलर चूज करायचा. टूलबारच्या इथे खालून कलर, तुम्हाला जो हवाय तो कलर चूज करा. मी हा कलर चूज केला, थोडा डार्क पिंक केलेला, एकदम थोडासा अजून डार्क घेतला, ओके केलं. दिसतंय सगळ्यांना? ओके. आता कलर तर सेट केला, इथून कलर क्लिक केला, कलर सेट केला. आता आपल्याला कलर टाकायचा असेल बॅकग्राऊंडला तर एडिट वर जायचं, लिहून ठेवा एडिट, फिल अँड फोरग्राऊंड कलर आणि ओके करायचं. कलर घेण्यासाठी काय केलं परत सांगा? कुठे जायचं? कलर इथून घेतला पहिला, इथून कलर सेट केला, ओके केलं. कलर बॅकग्राऊंडला टाकायचं आहे ना आपल्याला. लेअर घेतलेली आहे, कुठे जायचं सांगा? एडिट, लिहून ठेवा एडिट, फिल, फोरग्राऊंड कलर, ओके असं लिहायचं. कलर सेट केला, एडिट, एडिट वर जाऊन फिल, फिल वर जाऊन फिल वर जायचं, काय लिहायचं? फोरग्राऊंड कलर आणि ओके. स्क्रीनशॉट काढून ठेवली तरी चालेल. कुठे कुठे गेलो त्याचं कळलं? कुठे कुठे? इथे क्लिक केलं, इथून कलर चूज केला, ओके केलं, एडिट वर गेलो, फिल आणि इथे फोरग्राऊंडच ठेवायचं आणि ओके करायचं कलर. बरं, तुम्ही बोला सर इमेजच्या वरती कलर राहते, इमेज वरती घ्यायचं असेल तर लेअर वर जायचं आणि ही इमेज वरती करायची. बघा, आता विषय असा झाला की आपण ते हिस्ट्री ब्रशने क्रॉप केलं त्यामुळे ते तसं दिसतंय. आपल्याला ब्रश टूलने क्रॉप करायचं. ब्रश टूलने परत नॉर्मल करतो. ब्रश टूल घेतलं असतं तर ते व्यवस्थित आलं असतं, पण हिस्ट्री ब्रश घेतल्यामुळं एरर आलं. समजलंय सगळ्यांना? लास्ट एकदा परत ओव्हर चेक करा. इमेज घेतली, इमेज मी काढून ठेवायला पाहिजे. ओके, अजून एक दुसरं कुठलं टूल? आता हे परत कॉपी करायचं, डुप्लिकेट करतो. सिंपल राईट क्लिक करून काय करतो? पहिला डुप्लिकेट करतो, ओके केलं. आता दुसरा प्रश्न असा आहे, ही इमेज मला ह्या वॉलपेपरवर पाहिजे.
क्वेश्चन कळलाय का? ही इमेज मला कशावर पाहिजे? ह्याच्यावर. तुम्ही काय करणार? पहिल्यांदा हे काय करणार? ही इमेज काय करणार? सिलेक्ट करणार. कंट्रोल सी ने कॉपी करणार, इथे जाणार आणि कंट्रोल व्ही दाबणार. परत कंट्रोल टी ने ती लहान करणार. कंट्रोल टी ने कशी केली? ती लहान केली. कुठलं बटन दाबलं सांगा? कंट्रोल टी. हे असं होतं, पण ते बॅकग्राऊंड पण आलं बघा मागे. आता आपल्याला काय करायचंय? ही पद्धत चुकीची आपली. ह्या बॅकग्राऊंडला आपल्याला ही इमेज पाहिजे. काय करू आता? याला क्रॉप करावं लागेल. पहिल्यांदा या इमेजला काय करावं लागेल आपल्याला? क्रॉप करायला. कशी करणार सांगा? एक तर मॅजिक पॉइंट टूलने करावं लागेल, नाहीतर मग तुम्हाला पॉलिगॉन लॉसो टूल घ्यावा लागेल. कुठला टूल घेतला मी? पॉलिगॉन लॉसो टूल. इथं फेदर इफेक्ट 5 दिला आणि इथून आपण क्रॉप करू शकतो. इमेजला क्रॉप, मी आता एकच इमेज घेतो ही समजा. इथून असे क्रॉप करू शकतो. अशा पद्धतीने पण तुम्ही क्रॉप करू शकता. ही दुसरी स्टेप. मी काय करतोय? इमेज क्रॉप करतोय पॉलिगॉन लासो टूलने. कुठला टूल वापरला? पॉलिगॉनल लासो टूल. हे मी आता तुमच्या समोर जे टूल वापरतोय ते कुठले वापरतोय? पॉलिगॉनल लासो टूल. हे बघा, इमेज सिलेक्शन करून क्रॉप केले. दिसते मोठी करू जरा, म्हणजे तुम्हाला दिसेल सिलेक्शन. दिसते का सिलेक्शन झालेलं? कॉपी केलं कंट्रोल सी ने आणि त्या बॅकग्राऊंड मध्ये मला पेस्ट करायचं याच्या. इथे काय करायला लागेल मला? कंट्रोल व्ही. कॉपी करून कंट्रोल व्ही केलं. बघा, आता हे लहान करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? लहान करायची इमेज. कंट्रोल टी. कंट्रोल टी ने लहान करणार. शिफ्ट दाबून खेचतो. इथे मी त्याला बसवणार. म्हणजे आपण ते लग्नाचे अल्बम वगैरे नाही का बॅकग्राऊंड वगैरे टाकतात, ते अशा पद्धतीने तयार करतात. ऍक्च्युअली ते बॅकग्राऊंड दुसरंच असतं, पण ते अशा पद्धतीने तयार करतात. मी ह्या दगडावर त्याला बसवतो. बरोबर. आणि इथे अजून एक आपण काढू शकतो नवीन. ते काय करणार आहे सांगा मला? इमेजवर कंट्रोल डी दाबलं. सिलेक्शन काढण्यासाठी काय दाबलं? कंट्रोल डी. परत आपण मॅजिक बँड टूल, फेदर 5 दिला आणि क्रॉप केलं. समजा असं चुकून काहीतरी झालं, असं क्लिक झालं, तर बॅकस्पेस बटन दाबायचं. लक्षात ठेवा. कुठलं बटन दाबणार? बॅकस्पेस. कुठेतरी क्लिक झालं तुमचं, बॅकस्पेस दाबायचं. थोडं आतूनच घ्यायचं आणि बॅकग्राऊंड कलर घेत नाही. इमेज थोडी आतून जर केलं तर ती व्यवस्थित हँडल करता येते आपल्याला.
थोडं फास्ट करतो मी. फर्स्ट पॉईंट आणि लास्ट पॉईंट कॉपी करा. सिलेक्शन झालं दिसतंय, झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसत. सिलेक्शन दिसतंय का? ओके. कंट्रोल सी कॉपी केलं, कंट्रोल सी ने आणि त्या इमेज मध्ये काय करतो कंट्रोल व्ही. लहान करण्यासाठी काय दाबायचं बोललो होतो मी तुम्हाला, आठवतंय? कंट्रोल टी. कंट्रोल टी दाबायचं. गुड. आणि मग शिफ्ट दाबून, शिफ्ट बटन दाबूनच लहान करायचं. शिफ्ट बटन दाबायचं, डायरेक्ट शिफ्ट बटन दाबून ठेवायचं, अगेन असं क्रॉप करायचं, म्हणजे जशी आहे तशीच इमेज येते. शिफ्ट बटन नाही दाबलं तर ते व्यवस्थित येणार नाही. शिफ्ट बटन दाबूनच क्रॉप करायचं. शिफ्ट बटन दाबतोय मी आणि मग क्रॉप. समजलं हे कसं बनवलंय बघा. आता आपल्याला म्हणजे हे बॅकग्राऊंड मध्ये आपण टाकू शकतो. बॅकग्राऊंड पण डुप्लिकेट करायचं नाही, तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला दुसऱ्यांदा वापरता येणार नाही. त्यामुळे बॅकग्राऊंड पण डुप्लिकेट करूनच वापर करायचा. अन्यथा काय होईल, बॅकग्राऊंड तुम्हाला जर ते परत परत हवा असेल तर ते मिळणार नाही. त्यामुळं बॅकग्राऊंड पण डुप्लिकेट करायचं, म्हणजे प्रत्येक गोष्ट डुप्लिकेट करून काम करायचं. असं का बोललो? कारण जर तुम्हाला पुढील जे तुम्ही काम करणार आहे, जसं की दुसरी इमेज टाकणार आहे किंवा दुसऱ्या इमेजला ते बॅकग्राऊंड लागणार, त्यावेळी मिळणार नाही ते बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड वगैरे जे असेल ते डुप्लिकेट करूनच काम करायचं. ते बॅकग्राऊंड पण मी कॉपी केलेलं आहे, दिसतंय का? हे ओव्हरऑल सगळं झालेलं आहे बघा. आता मला ह्या पिक्चरला मूव्ह करायचं आहे. त्याच्यावर राईट क्लिक करून लेअर 1 बघा मूव्ह. आता मला ह्याला मूव्ह करायचं, ह्या इमेजला मूव्ह करायचं. माऊसने दिसतंय ना सगळ्यांना? त्याला काय करणार, राईट क्लिक करून बघा. कळलंय का? हे बॅकग्राऊंड मूव्ह करायचं, तर बॅकग्राऊंडला सिलेक्ट करून बॅकग्राऊंड आहे ना, त्यामध्ये मूव्ह हे लेअर 1 दिसतंय का? आता मला लेअर 2 सिलेक्ट आहे, तर लेअर 2 मधलं सिलेक्टेड झालं. लेअर 1 सिलेक्ट असेल तर लेअर 1 सिलेक्ट होणार. प्रत्येक लेअरवर काम चाललेलं. कळलंय? आता मला इथे नाव लिहायचंय छानपैकी. इथे काय लिहायचंय, एखादं नाव पाहिजे मला छानपैकी. हे 2 कळले क्रॉप कसे केले व्यवस्थित? समजलंय का? येस ऑर नो? येस सर. ओके. आता आपल्याला काय करायचंय, दुसरी स्टेप काय आहे, आपल्याला इथे काय करायचं, टेक्स्ट लिहायचं. तर टेक्स्टचा वापर करा. टेक्स्ट घेतलं की ऑटोमॅटिक एक लेअर तयार. टेक्स्ट बटन दिसतंय का इथे? टेक्स्ट घेतलं, ऑटोमॅटिक इथे आपण लिहू शकतो. साईड वर इथे लेअर आली बघा, ऑटोमॅटिक लेअर दिसते का बघा इथे बघा, ऑटोमॅटिक लेअर. इथे मी हॅपी फॉन्ट वेगळा घ्यायला लागेल, मराठी फॉन्ट, इंग्लिश घेतो. इंग्लिश कुठलाही घ्या तुमच्या पद्धतीने. इथे लिहिलं मी इथे हॅपी फॅमिली लिहिलंय, दिसतंय? मला वाटतं ते तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, त्याचा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. कलर चेंज करण्यासाठी मला पहिल्यांदा सिलेक्ट करावं लागेल आणि इथून व्हाईट कलर घ्यावा लागेल. आता दिसतंय का बघा? दिसतंय का सगळ्यांना? आता हे मोठं करण्यासाठी सेम पिक टूल घ्यायचं, कंट्रोल टी दाबायचं. कुठलं बटन दाबलं?
कंट्रोल टी. कंट्रोल टी ने दाबलं हे मोठं करण्यात. समजलं काय बटन दाबलं? इमेज हे लहान होतं, कंट्रोल टी दाबलं, लहान आणि मोठं. चेंज करायचं असेल तर चेंज करू शकतो. चेंज केलं मी. इथे आपण चेंज करू. कंट्रोल टी. इथून चेंज करू शकतो. आता याला कलर द्यायचा. व्हाईट कलर एवढं खास नाही वाटत. दिसतंय ना इथे सगळ्यांना? याला काय करायचं आपल्याला? कलर हे द्यायचा. आता याला कलर कसा देणार सांगा? इथून कलर घेतला, समजा वेगळा कलर घ्यायचा, वन कलर घ्यायचा तर सिलेक्ट करायचं. इथून तुम्ही नॉर्मली वन कलर घेऊ शकता. हे बघा, तुम्ही बोला सर मला 2 अँड मोर कलर हवेत. हॅपी मॅरेज लाईफ लिहिले ना, त्याच्यामध्ये 2 अँड मोर कलर हवेत. तर हॅपी मॅरेज लाईफच्या लेअरवर जावं लागेल आपल्याला. आपल्याला कुठे जावं लागेल? याच्या लेअरवर दिसतंय ना इथे, याच्यावर राईट क्लिक, ब्लेंडिंग ऑप्शनवर जावं लागेल. लिहून ठेवावं लागेल. कुठे गेलो सांगा? राईट क्लिक, कुठे जायचंय? ब्लेंडिंग ऑप्शन. पण त्या लेअरवरच जायचं. जी लेअर आहे ना हॅपी मॅरेज लाईफ, त्या लेअरवर राईट क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑप्शन, आणि ह्याच्यामध्ये सगळे ऑप्शन आहेत बघा. शॅडो हवी असेल तर ड्रॉप शॅडो. शॅडो दिसते, थोडंसं झूम करून बघा म्हणजे तुम्हाला दिसेल. इनर शॅडो थोडं वेगळं दिसतं, इम्पॅक्ट वेगळा दिसतो. ग्लो इफेक्ट हवा असेल तर इथून घेऊ शकतो. आउटर ग्लो, इथून ग्लो इफेक्ट देतात. ग्लो दिसतंय का रे? थोडस झूम करून बघितलं तर तुम्हाला दिसेल. झूम केलं की छान दिसेल ग्लो इफेक्ट वगैरे. तुम्ही मला 2 अँड मोर कलर हवे सर, तर इथून कलर ओव्हरलीवर क्लिक करून कलर चेंज करा. 1 कलर सध्या देता येते. ग्राडियंट ओव्हरलीवर गेल्यानंतर बरेच कलर देतात. ग्राडियंट ओव्हरली, इथून आपल्याला कलर देतात. दिसतंय का रे सगळ्यांना? बघा मागे कलर चेंज पण होतो. कुठे कुठे गेलो एकदा परत सांगा मला. कलर चेंज करायचा असेल शब्दाला. लेअर वर काय करायचं? राईट क्लिक, आणि कुठे जायचं? ब्लेंडिंग ऑप्शन. इथं ड्रॉप शॅडो म्हणजे शॅडो इथे दिसते ना, शॅडो इनर शॅडो आहे, ग्लो इफेक्ट आहे. तुम्ही बोला सर पॅटर्न द्या काहीतरी मागे, तर पॅटर्न मध्ये जायचं. पॅटर्न ओव्हरले, इथून एवढ्या प्रकारचे पॅटर्न आहेत. अजून पाहिजे असेल तर लोड पॅटर्न करावं लागेल. अपेंड करायचं, ते पॅटर्न दिसतील आपल्याला. पॅटर्न दिसतात सगळ्यांना वेगवेगळ्या टाईपचे पॅटर्न. कलर ओव्हरली मध्ये 2 अँड मोर कलर घेतो. तुम्हाला आम्हाला स्वतःला कलर टाकायचा. इथे क्लिक करायचं, इथे क्लिक करायचं, इथून कलर चेंज करायचा, इथे क्लिक करायचं, इथे कलर घ्यायचा, इथून कलर चेंज करायचा, ओके करायचं, इथे क्लिक करायचं, इथे परत क्लिक करायचं, आणि इथून कलर चेंज करायचा. बघा कलर चेंज झाला. तुमच्या पद्धतीने आपण कलर चेंज ओके केला की इफेक्ट दिसेल. हे समजलंय का कसं कसं केलं मी? कुठे कुठे गेलो? इमेज चेंज करण्यासाठी राईट क्लिक, ब्लेंडिंग ऑप्शन, ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये
तुम्ही मला स्ट्रोक इथं पॅटर्न सांगितला, मी तुम्हाला पॅटर्न देता येतो. वेगवेगळ्या पद्धतीने पॅटर्न देता येतो. कलर पॅटर्न आहे. अपेंड केलं की कलर पॅटर्न दिसत. तर आता दिसत का नाही कलर पॅटर्न, कोण सांगेल? कारण आपण त्याला ग्राडियंट ओव्हरले दिलं, दिसतंय का? ते काढलं की मग कलर पॅटर्न दिसेल. शॅडो दिसत नाही सर. हा, दिसत नाही आहे. इमेज दिसत नाही. इमेज हा इमेज दिसत नाहीये. हा इकडे खाली एका कोपऱ्यात आले. बाकीच्यांना दिसते. यस सर. वर होते ना, ते खाली आले. आता तर गायबच झाली. बघ परत एकदा, एकदा बघ, आता बघ. नाही दिसत. ते स्क्रीनला डबल टॅप कर ना. टॅप केलं की ती फ्रंटला येते, म्हणजे जी स्क्रीन आहे. पण आता स्क्रीन दिसत नाही. मोबाईल हिट झालाय का जास्त, काय आहे? कुठ? हॅलो, 2 मिनिटं. हा, एवढं कळालंय का सगळ्यांना कसं बनवलंय काय? गडबड झाली. ठीक आहे, बघतो तर. हो हो, एवढं कळालंय सगळ्यांना. हॅपी मॅरेज कसं बनवलं, फोटो क्रॉप कसे केले. आता ही इमेज मला काय करायचे, सेव्ह करायचे. काय करायचे? सेव्ह. आपण ह्याचे, मला सांगा, ह्याचं डुप्लिकेट करायचं असेल तर इमेजचं ह्याच्यावर राईट क्लिक करून आपण अल्ट बटन दाबायचं. बघा, अल्ट दाबून खेचू शकतो, डुप्लिकेट तयार करू शकतो. बघा कसं सोपं आहे. त्या इमेजवर राईट क्लिक करायचं, लेअर सिलेक्ट करायची, ती अल्ट बटन दाबायचं. कीबोर्डवरचं कुठलं बटन दाबायचं लिहून ठेवा. अल्ट दाबून तिला खेचायचं. अल्ट दाबून खेचलं. समजलंय का डुप्लिकेट कशी केली? आता ह्याला मी ब्लॅक करतो. ह्या लेअरला पूर्ण ब्लॅक द्यायचं असं पोझिशन. तर सिलेक्ट वर जायचं. मला ना शॅडो दाखवायची. ही जी आहे ना, तिला शॅडो दाखवायची. लेअर वर जातो मी. लेअर दिसतंय, सॉरी इमेज वर जाऊन ऍडजस्टमेंट, इमेज ऍडजस्टमेंट आणि कलर बॅलन्स किंवा ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट वर क्लिक. तुम्ही ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट करू शकता. ओके केलं. म्हणजे मी शॅडो तयार बनवली आणि तिथे मांडतोय. मागे शॅडो दाखवलं. हिला शॅडो बनवायचं तर काय करू? ह्या इमेजला काय करावं लागेल? मला कुठे जावं लागेल? इमेज, कुठे गेलो? ऍडजस्टमेंट, लिहून ठेवा. इमेज ऍडजस्टमेंट आणि कुठे गेलो? ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट. ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट वर क्लिक केलं. इथून तुम्हाला ब्राईटनेस बघा दिसतं ना, ब्राईटनेस होत, कॉन्ट्रास्ट होत. तिला ब्लॅक केलं, याला पण ब्लॅक केलं. इमेज उचलली. मागे शॅडो टाईप डाग दिसतंय का तुम्हाला? थोडं झूम करून बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. म्हणजे मी 2 डुप्लिकेट केलं आणि त्याला मी शॅडो इफेक्ट दिला. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला गोष्टी करता येतात, तर ते शिकणं फार गरजेचं आहे. आता हे मला, ही फाईल मला सेव्ह करायची. काय करायचे? सेव्ह. सेव्ह कशी करणार सांगा? सोपं आहे. फाईलवर जाऊन सेव्ह. सेव्ह करताना त्या फाईलला नाव द्यायला लागेल. तर ह्याला प्रोजेक्ट 1 टाईप केलं आणि ओके करायचं. काय नाव दिलं? प्रोजेक्ट 1 दिलं. कुठे गेलो सांगा? फाईल, सेव्ह आणि नाव दिलं माझ्या त्या फोल्डरमध्ये. आता ती बंद केली, फाईल बंद केली. डिजिटल मार्केटिंग नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये ती फाईल सेव्ह केलेली आहे मी. प्रोजेक्ट 1 दिसते काय बघा. परत ऑन करायचं असेल तर ॲडोब फोटोशॉप ऑन केलं. फोटोशॉप ऑन केलं.
डबल क्लिक करायचं इथे किंवा फाईलवर जायचं, ओपन वर जायचं. कुठे जायचं? ओपन. ओपन वर जाऊन इथे आपण प्रोजेक्ट 1 नावाची फाईल आणि कुठे क्लिक करणार? ओपन. आता ह्या फाईलचं मला ही पीएचडी फाईलनी सेव्ह झालेली आहे. दिसते का? ही तुम्हाला व्हॉट्सअपवर, फेसबुकवर दिसणार नाही. तर मला ही फाईल पीएचडी फाईल आहे. तुम्हाला एक्सटेन्शन दाखवतो म्हणजे कळेल. डिजिटल मार्केटिंग मध्ये ही फाईल बघा कशी सेव्ह झाली. पीएचडी नावाने सेव्ह झाली. दिसते का इथे? पीएचडी नावाने सेव्ह झाली. ही फाईल मला जेपीजी फाईल मध्ये कन्वर्ट करायची. ही फाईल कशामध्ये कन्वर्ट करायची आहे मला? जेपीजी फाईल मध्ये, म्हणजे जेणेकरून मला ती फाईल पाहता येईल. फाईलवर जायचं. फाईलवर जाऊन सेव्ह ॲज वेब पेज पण करू शकतो आपण. इथे साईज वगैरे टाकते, तुम्हाला कशी साईज पाहिजे काय. कुठे गेलो सांगा परत? फाईल, सेव्ह फॉर वेब, याच्यावर क्लिक केलं. इथून आपण जेपीजी फाईल तयार करू शकतो. इथं एक्सटेन्शन द्यायचं. जीएफ फाईल बनवायचे, जेपीजी बनवायचे, पीएनजी बनवायचे. तर मला जेपीजी फाईल बनवायची. दिसतंय इथे? त्याची साईज पण दिली, केवढी साईज पाहिजे काय. आता हिला काय करतोय? सेव्ह करतो. मॅक्झिमम ठेवली, जेपीजी घेतली आणि कुठे क्लिक केलं? सेव्ह. डिजिटल मार्केटिंग नावाचा आपला फोल्डर आहे, त्याच्यामध्ये सेव्ह करतो. प्रोजेक्ट 1च नाव द्यायचं तिला आणि सेव्ह केलं. आता बघूया. ही बघा, ही नावाची फाईल आली बघा. इथे बघा, दिसतंय का? ही पीएचडी फाईल आहे. तिची कन्वर्ट कशात केली? जेपीजी मध्ये. जेपीजी मध्ये ती फाईल आपण कन्वर्ट केलेली आहे. दिसेल आता, थोडा वेळ लागेल. समजलंय का कशी केले जेपीजी फाईल कन्वर्ट? परत सांगतो. कुठे गेलो? कुठे जायचं सांगा? फाईल, सेव्ह फॉर वेब. इथे काय घ्यायचं? इथे जेपीजी घ्यायचं, मॅक्झिमम ठेवली आणि डायरेक्ट काय केलं? सेव्ह केलं आणि इथे सेव्ह केलं नाव. आता ही फाईल आपण फोटोशॉप, व्हॉट्सअपला घेऊ शकतो. जेपीजी फाईल. पीएचडी फाईल नाही घेता येत किंवा दिसणारच नाही. ही पीएचडी फाईल आहे, पण जेपीजी मध्ये मॉडिफाय करता येत नाही. पीएचडी मध्ये मॉडिफाय करता येत, इथे चेंज करता येत. जेपीजी मध्ये आपल्याला चेंज करता येत नाही. मग आता मला ती व्हॉट्सअपला पाठवायची समजा. आपल्या फोल्डरवर गेलो, इथे फोटो घेतला, प्रोजेक्ट 1 घेतला. आता ते आपल्या फोल्डर मध्ये पाठवले बघा. सिंपल अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट तयार करायचा आहे. एवढं कळालंय का सगळ्यांना? सोपं आहे. हा, सर आणि ते फॉरवर्ड फाईल कशी बनवतात? त्याची हे आपण प्रिंटेड साठी देतो, म्हणजे प्रिंट काढण्यासाठी समोरच्याला. तर तो बोलला की फॉरवर्ड फाईल घेऊन ये. मग ती कोणती फाईल? अजून आपण कोरल ड्रॉ शिकत नाहीये. आज आपण फोटोशॉप शिकतोय. कोरल ड्रॉची सॉफ्टवेअरची फाईल वेगळी. कोरल ड्रॉ नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते पण आपल्या पोर्शन मध्ये आहे. आणि हे जे आपण बघतोय आता, आज जे बघतोय ते फोटोशॉप बघतोय. फोटोशॉपच्या फाईलला पीएचडी बोलतात आणि कोरल ड्रॉच्या फाईलला सीडीआर बोलतात. सीडीआर फाईल. हा, ते म्हणजे त्याच्यामुळे ते एकही फोटो पाठवत नाही वगैरे. हो, ती कोरल ड्रॉची फाईल. कोरल ड्रॉ पुढच्या व्हर्जन मध्ये आपण शिकणार आहोत. हे आपलं पहिलं व्हर्जन आहे फोटोशॉप. फोटोशॉप झाल्यानंतर आपल्याला कोरल ड्रॉ शिकणार आहे. त्याच्यामध्ये ती बॅनरची फाईल किंवा ही इमेज फाईल, एचडी फाईल, तर त्या कोरल मध्ये बनवले जातात. कोरल ड्रॉ सीडीआर फाईल असतात ना, सीडीआर फाईल बोलतात. आणि आता जी मी बनवली ती पीएचडी फाईल बनवली. फोटोशॉप मध्ये आपण इमेज तयार करतो, त्याला पीएचडी फाईल बोलतात. आणि कोरल ड्रॉ मध्ये फाईल बनवतो, त्याला सीडीआर फाईल बोलतात.
ओके ओके सर. म्हणजे मी ते सीडीआर मध्ये शिकवेन ना त्यावेळी ज्यावेळी आपण चालू करू तेव्हा समजेल. आता ह्या फाईलला आपण पीएचडी फाईल बोलणार. पीएचडी मध्ये मॉडीफाय करता येईल ना? मला सांगा जेपीजी मध्ये मॉडीफाय करता येईल का पीएचडी मध्ये मॉडीफाय करता येईल? सगळ्यांनाच विचारतो प्रश्न ओव्हरऑल. जेपीजी मध्ये मॉडीफाय करता येईल का आपल्याला? प्रोजेक्ट 1 ही एक जेपीजी फाईल आहे आपली. हिच्यामध्ये चेंज करता येत नाही बघा. कुठल्या फाईल मध्ये आपल्याला चेंज करता येईल? कुठली फाईल बोलतोय? 2 फाईल इथे बघा. प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये चेंज करता येईल का ह्याच्यामध्ये चेंज करता येईल? दोघांमधल्या कशामध्ये चेंज करता येईल? ह्याच्यामध्ये चेंज होईल, मॉडीफाय करता येईल का ह्याच्यामध्ये मॉडीफाय करता येईल? पीएचडी फाईल मध्ये आपल्याला मॉडीफाय करता येईल. बरोबर. ह्याच्यामध्ये आपल्याला मॉडीफाय करता येईल. कळलंय? हे बघा. काय चेंज करायचं असेल तर ही फाईल ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? आज क्रॉपिंग करायचं, इमेज टेक्स्टला कलर कसं द्यायचं, ब्लेंडिंग ऑप्शन कसं द्यायचं हे आपण बघितलं. इमेजवर राईट क्लिक केलं होतं, ब्लेंडिंग ऑप्शन, इथून ब्लेंडिंग दिले होते. बेवल आणि इम्बॉस नंतर पुढच्या टायमाला शिकवेन. आज एवढं स्टॉप करू, एवढं येऊन करायचं आहे. इमेज 2-3 इमेज घेऊन क्रॉप करायच्या, त्याच्या मागे बॅकग्राऊंड शॅडो द्यायची आणि एखादा टेक्स्ट छानपैकी कलर मध्ये करायचं आणि बॅकग्राऊंड चेंज करायचं. बॅकग्राऊंड थोडे अशा पद्धतीने करायचं. कोणाला काही डाऊट्स आहे तर मी व्हिडिओ पाठवणार आहे, व्हिडिओची लिंक. ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांनी तो व्हिडिओ परत ऐकावा असं मला वाटतं. समजलंय सगळ्यांना? कोणाला काय डाऊट? स्टुडंट कोणाला काय डाऊट्स आहे बाळांनो? मग आपण आता इथे लेक्चर स्टॉप करणार आहोत. उद्या आपण 10 वाजता भेटणार आहोत परत उद्याच्या बॅचला. उद्या रविवार असला तरी आपली बॅच असते शनिवार रविवार, मग उद्या पण ऑनलाईन बॅच आहे. ज्यांना कोणाला हे घ्यायचं सॉफ्टवेअर त्यांनी क्लासमध्ये येऊन सॉफ्टवेअर घ्यावं. ठीक आहे? कोणाला काय डाऊट्स? रुपेश, नो सर. ओके. पुरुषोत्तम, पुरुषोत्तम काय डाऊट आहे का बाळा? अलिशा, ठीक आहे. थँक्यू सगळेजण अटेंड राहिलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. भुजला मॅडम आलेत? हां, सगळे आहेत. ओके, आहेत. तेजश्री आहे. ओके, थँक्यू.